महायुतीमध्ये निधी वाटपात प्राधान्य भाजपला, नंतर मित्रपक्षांना. सरपंचांना निधी वाटपावरून मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य. तर मवियाच्या गावांना टार्गेट करून भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याच्या सूचना. मंत्री उदय सामंतांनी माजी आमदार धंगेकरांची भेट घेतली. धंगेकर शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे चर्चांना उधाण. तर धंगेकरांच्या प्रोफाईलला भगवी टोपी आणि खांद्यावर भगवी शाल असलेला फोटो. कोढवा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकरांकडून साहित्याची नासधूस, विनाकारण नासधूस केल्याचा दुकानदाराचा आरोप. नाशिकमधील सकल हिंदू समाजाचं आंदोलन 7 दिवसांसाठी स्थगित. काठेगल्ली परिसरामधील दर्ग्यासमोर मारुती मंदिर उभारण्याचा इशारा देण्यात आला होता. आम्हीही हातात बांगड्या भरला नाही. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची कानडी संघटनांना यांचा इशारा आहे. महाराष्ट्रातील एसटी चालकाला काळं फासल्यानंतर प्रताप सरनाईक संतप्त. पुण्यात ठाकरेंच्या शिवसेनेनं कर्नाटकच्या बसला काळं फासलं. कर्नाटकात महाराष्ट्राच्या बसला काळं फासल्यानंतर ठाकरेंची शिवसेना आक्रमक. पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. बीड हत्या प्रकरणाचे दिल्लीमधील मराठी साहित्य संमेलनात पडसाद. मुख्यमंत्र्यांनी बीड हत्या प्रकरणाकडे लक्ष द्यावं हा मराठवाडा साहित्य परिषदेचा प्रस्ताव. ठराव नाकारण्यात आला. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत उद्या भारताची पाकिस्तान विरुद्ध लढत. दुबईच्या मैदानावर दोन्ही संघ भिडणार. दुपारी 2:30 सामन्याला सुरुवात होणार.